नमस्कार, आपण पाहत आहात दौंड जनता न्यूज। आजची ठळक बातमी वरवणी येथून सिद्धार्थनगर आणि लोकशाही रंगनाभाऊ साठे नगर परिसरातून जाणाऱ्या कॅनलची अवस्था अत्यंत बिकट झाली असून स्थानिक नागरिकांचा संताप उसळला आहे। गेल्या अनेक वर्षांपासून या कॅनलकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे। या कॅनलमधून संपूर्ण गावाचे सांडपाणी सोडले जात असून परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली आहे। डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढल्याने साथीचे आजार पसरण्याची भीती नागरिक व्यक्त करत आहेत। विशेषतः दलित वस्तीमधून ही कॅनल जात असल्याने तेथील रहिवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे। काही वर्षांपूर्वी कॅनल बंदिस्त करण्यासाठी निधी मंजूर झाला होता, मात्र निधी अपुरा पडल्यामुळे काम अर्धवटच थांबले। त्यानंतर अनेक वेळा ग्रामपंचायत आणि संबंधित विभागांकडे निवेदने देऊनही ठोस कार्यवाही झालेली नाही, अशी माहिती स्थानिकांनी दिली। नागरिकांचे म्हणणे आहे की प्रत्येक निवडणुकीत आश्वासने दिली जातात, परंतु प्रत्यक्षात प्रश्न कायमच प्रलंबित राहतो। गावचे सांडपाणी दलित वस्तीतून सोडणे हा सामाजिक अन्याय असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे। आरोग्य आणि स्वच्छतेच्या दृष्टीने गंभीर असलेल्या या प्रश्नावर प्रशासनाने तातडीने उपाययोजना करावी, कॅनल बंदिस्त करण्याचे अपूर्ण काम पूर्ण करावे आणि सांडपाण्याचा कायमस्वरूपी निचरा करावा, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे। या त्रासातून आम्हाला सुटका कधी मिळणार, असा सवाल संतप्त नागरिकांनी उपस्थित केला आहे। या प्रकरणी प्रशासन काय भूमिका घेते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। अधिक अपडेट्ससाठी पाहत रहा दौंड जनता न्यूज। धन्यवाद।